मुलींनो, काल आपण मंडईत शैक्षणिक सहलीसाठी गेलो होतो, हो ना? हो. मग तिथे काय काय पाहायला सांगा बरं. मी सांगू? आम्ही फळभाज्या, पालेभाज्यांचे ढीग बघितले. बरोबर. आणि मी तर त्या भाजीवाल्यांना पाहून थक्कच झाले. किती पटापटा हिशोब करत होते ते. हो, सगळ्याच भाजीवाल्यांचे हिशोब पटापट होतात, कारण त्यांना सवय असते ना सतत बेरीज करायची, सराव असतो. आपल्याला पण असं करता आलं तर किती मजा येईल ना. अगं त्यात काय अवघड आहे, तुम्हालाही येईल की. आपण एक काम करूया, आपण ना एक खेळ खेळूया ज्यात बेरीज करायला लागेल. आणि बघूया आपल्याला पटापट बेरजा करता येत आहेत का. काय? खेळ खेळताना बेरीज? कसं काय? बघ तर मजा. हा खेळ खेळताना तुम्हाला बेरजेचा सरावही होईल आणि मजाही येईल. आता हे जरा वेगळ्या प्रकारचे पत्ते आहेत हा. ह्याच्यावर 11 ते 40 असे अंक लिहिलेले आहेत. मुक्ता, आता तू हे पत्ते पीस आणि 10-10 पत्ते प्रत्येकाला वाट, आणि मग आपण खेळ कसा खेळायचा ते सांगते मी. चला, आता सगळ्यांना मिळाले. आता प्रत्येकाने हे पत्ते आपल्याकडे ठेवा. बरं, आता मी सांगते कसं खेळायचं. तुमच्या दोघींचा गट अ आणि तुमच्या दोघींचा गट ब. आता उमा आणि गौरी, तुम्ही दोघी एक एक पान टाकणार. तुम्ही पानं टाकली की त्या पानांची आपण बेरीज करायची. तसंच मुक्ता आणि तुम्ही एक एक पान टाकायचं आणि त्या पानांचीही आपण बेरीज करायची. मग या दोन पैकी ज्यांची बेरीज जास्त तो गट जिंकला. आता जसं मी सांगितलं तसं ह्या दोघींचा अ गट आहे. आता उमा, पहिले तू एक पत्ता टाक. उमाला आलाय अंक 21. हा, आणि तू टाक गौरी. गौरीचा अंक आहे 38. बघून नाही टाकायचा हा गौरी. चला, आता तुम्ही दोघी एक एक टाका. मुक्ताचा अंक आहे 36 आणि अपूर्वाचा 35. चला, आता ह्या दोघींचं 38 आणि 21 ची आपण बेरीज करूया. किती होते सांगा बरं. 59. आणि तुमची किती होतीये? 71. म्हणजे कोणाची जास्त आहे? तुमची. ब गटाची जास्त आहे. बरोबर. चला, सो पहिला डाव ब गट जिंकला. आता हे दोन आपण बाजूला ठेवून देऊया. आता जसे गुणाकारासाठी पाढे असतात तसेच बेरजेसाठीही असतात. बघा, माझ्याकडे एक तक्ता आहे. हा तक्ता तुम्ही बघितला आणि पाठ केला की मग तुम्हालाही पटापट बेरजा करता येतील. कसं ते सांगते. आता उदाहरणार्थ 4 आणि 6 ची बेरीज आपल्याला करायची आहे. तर 4च्या रांगेतला आकडा जो 6च्या रांगेतल्या आकड्याला मिळतो ती त्याची बेरीज आहे. म्हणजेच इथनं आपण बघितलं तर तो आकडा आहे 10. अजून एक उदाहरण पाहूया. 8 आणि 7. आता 8च्या रांगेतला आकडा जो 7च्या रांगेतल्या आकड्याला मिळतो म्हणजे 15. म्हणजे 7 आणि 8 ची बेरीज 15. आलं लक्षात. आता आपण याप्रमाणे पुन्हा एक डाव खेळूया आणि बघूया यावेळी कुठला गट जिंकतोय ते. चालेल. 2 संख्यांची बेरीज करत असताना पहिले आपण एकक स्थानाच्या संख्यांची बेरीज करतो आणि नंतर आपण दशक स्थानांच्या संख्यांची बेरीज करतो. आणि हा तक्ता बघितला की आपल्याला बोटं मोजून बेरीज करायची गरज नाही आणि चुकायची भीती नाही. आता परत खेळा. 22 आणि 16. म्हणजे तुमची बेरीज किती होतीये? 38. आता बघूया ह्यांची किती होतीये. 26 आणि 31. किती? आता परत कोण जिंकलं? ब गटच परत जिंकला. चला बघूया आता परत काय होतंय. पुढचे खेळा. 20 आणि 32. किती? 52. बरोबर. आणि तुमचं 30 आणि 15.
45 म्हणजे आता अ गट जिंकला. चला पुढचे. 24 आणि 13 किती झाले? 37. बरोबर. आणि तुमचे 28 आणि 23. म्हणजे किती? ब गट जिंकला. म्हणजे आता किती झालेत सांगा मला? तुमचे 3 आणि तुमचे 1. चला चला परत. अरे वा. 37 आणि 25 किती? 62. आणि तुमचे 27 आणि 19 म्हणजे किती झाले? 46. बरोबर. आता कोण जिंकलं? अ गट जिंकला. चला आता 3 आणि 2. 14 आणि 40 किती झाले? 54. बघा किती पटकन बेरीज केली. तुम्ही कशी केली सांगा बरं? आधी आम्ही एकक स्थानाची बेरीज केली. 4 आणि 0 म्हणजे 4. हा. आणि दशक स्थानाची 1 आणि 4 म्हणजे 5. 5 म्हणजे होतात 54. बरोबर. चला आता तुमचे बघूया. 17 आणि 12 किती? 29. कोण जिंकलं? आम्ही. बरोबर. आता 3 आणि 3 असे झाले ना? आता बघूया. आता 3 आणि 3 त्यामुळे तुम्ही बरोबरीला आहात. आता बघायचं आता हा डाव जो जिंकेल तो गट जिंकणार आहे हा खेळ. चला खेळा. 18 आणि 33 किती झाले? 51. आणि आता तुमचे 34 आणि 39 किती झाले? 73 म्हणजे ब गट जिंकला. बरोबर. चला किती छान तुम्ही पटापट बेरीज केली. आपण काय शिकलो? 2 अंकी संख्यांची बेरीज करताना प्रथम एकक स्थानाची बेरीज करायची, ती उत्तरात एकक स्थानी लिहायची, नंतर दशक स्थानाची बेरीज करून ती दशक स्थानी लिहायची. यासाठी बेरजेच्या पाढ्याचा तक्ता वापरायला आपण शिकलोच. 2 अंकी संख्यांची बेरीज कशी करायची हेही आपण समजून घेतले. स्वाध्याय. 30 ते 100 संख्या लिहिलेले पत्ते तयार करा आणि हाच खेळ खेळा.